पायरो जळायला सुरुवात होताच लग्नातील सर्व मंडळी घाबरून गेले. मी पण घाबरून गेलो होतो. मित्रांनो नमस्कार, मी आपला लाडका रामू. रामूचे कॉलेज मित्र प्रफुल्ल चव्हाण यांच्या ताई साहेबांचं लग्न होतं. आज लग्न लागलं पण नव्हतं आणि हे तिघीच्या तिघी जेवायला बसून गेले होते. हाय आव्या नुसता खाई खायचं गोलगट्टम होई जालसे भाऊ. सुरुवातीलाच आपल्या आवडते गणपती बाप्पांचं दर्शन झालं होतं. म्हणतात ना, जोड्या स्वर्गात तयार होतात, तसं स्वर्गासारखं वातावरण तिथे मंडपात तयार केलं होतं. मग हा काय प्रकार कळलं बघा तुम्ही. मंडपातले सर्व लोक घाबरले, परंतु नवरदेव नवरी काही घाबरले नाही. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यातला हा जे क्षण असतो ज्या ठिकाणी आपण बायकोला फिरवतो, त्याच्यानंतर बायको आपल्याला आयुष्यभर फिरवत राहतात. तुम्ही काही पण म्हणा, या स्वर्गाच्या वातावरणामध्ये ताई साहेब एकदम अप्सरासारखे दिसत होते. आपल्यासोबत आले होते आपले मित्र डीजे उर्फ देवेंद्र जाधव भाऊ. IT मध्ये आहेत ना. हे आव्या एवढं फुगी जालसे जसं की मनीमाय पोळ्या फुगवस तसं. त्याच्या बाजूला स्वप्नील भाऊ आणि मास्तर शुभम पाटील बसले होते. मित्रमंडळी भेटली की आपल्या चेहऱ्यावर असंच हसू राहतं, मग जीवनात ते किती दुःख असू द्या. ब्राह्मण भाऊ या दोघांना सावधान सावधान असे वॉर्निंग देत होते, परंतु हे काही सावधान होत नव्हते. हा भाऊ लोकांचा फोटो काढत होतो आणि मी त्याचं. शेवटी मंगलाष्टक संपले तरी पण ते काही सावधान झाले नाही. या 2-3 दिवसासाठी मुलींचे बाप हे आयुष्यभर काबाड कष्ट करत राहतात. अशा सुंदर प्रकारे शिवानी त्यांच्या लग्नाचे नियोजन आपले परमित्र प्रफुल्ल चव्हाण यांनी केलं होतं. तुम्हाला तर माहितीये, लग्नामध्ये मुलीच्या भावाला किती टेन्शन असतं. महत्वाचं काम असतो नवरदेव आणि नवरी सोबत फोटो काढणं, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काम असतो तो जेवण करणं. तुम्ही लाईक करून घ्या.